बऱ्याच लोक भाव वरच्या दिशेला नेण्यासाठी उत्सुक आहे आणि ज्यावेळी तुम्हाला अशी कॅन्डल दिसेल 0 ते -25%, तर समजायचं की इथून मार्केट वर जाण्याची शक्यता आहे. फक्त आता ह्यांचं स्थान पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कोणत्या स्थानी अशी कॅन्डल बनली तर काय होणार. समजा मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे आणि अशा प्रकारे 0% ते -25% जर कॅन्डल बनली तर त्या कॅन्डलला हँगिंग मॅन म्हटलं जातं. हँगिंग मॅन म्हणजे लटकता माणूस. मग इथं काय होतंय, हे कॅन्डल बनण्यामागं काहीतरी पाठीमागं रेजिस्टन्स किंवा सप्लाय झोन असतो. मार्केट अप ट्रेंडमध्ये असताना ही कॅन्डल ज्या ठिकाणी बनते त्या ठिकाणच्या लाईनमध्ये कुठं तर रेजिस्टन्स असतो किंवा सप्लाय झोन असतं आणि अशा ठिकाणी जर ही 0 ते -25% कॅन्डल बनली तर मार्केट तिथून रिव्हर्स होणार, म्हणजेच मार्केट तिथून खाली येणार, हे समजून जायचं. मग ते 0 ते 25% असेल किंवा 0 ते 50% असेल. परंतु जर 0 ते 75% जर ही कॅन्डल असेल, 75 असना 80 असना, तर समजून जा की ही पूर्णतः बेरिश कॅन्डल आहे. ह्यामध्ये बायर लोकांचं काहीच चाललेलं नाही. ते भलेही दर वर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेत पण त्यांना त्यात यश मिळालं नाही, म्हणून ती कॅन्डल 75%च्या खाली क्लोज झाली आणि तिथून पुढे बनणारी कॅन्डलसुद्धा ही रेडच असणार आहे, ग्रीन नसणार. आता पडत्या मार्केटमध्ये एखाद्या वेळी ग्रीन कॅन्डल बनते. ती ग्रीन कॅन्डल बनण्याचं कारण काय, मार्केट ज्यावेळी पडत असतं त्यावेळी काही लोक घाबरून प्रॉफिट बुक करतात किंवा काहींनी टार्गेट लावलेलं असतं. त्यांचं जसं टार्गेट हिट होईल किंवा काही बायर्स लोक आपलं पोझिशन कट करत असतील तर अशा वेळी पडत्या मार्केटमध्ये एखादी ग्रीन कॅन्डल बनते. त्याला घाबरायचं नसतं, त्याला काहीतरी कंडिशन असते घाबरण्यासाठी. थोडासा पुल बॅक हा येतोच, मग तो अप ट्रेंडमध्ये असताना किंवा डाऊन ट्रेंडमध्ये. त्याला ट्रेड करायचं कसं, तर तो विषय आत्ताचा नाही आहे. आत्ता तुम्ही फक्त आणि फक्त कॅन्डल समजून घेण्याकडे लक्ष द्या. कॅन्डल एकदा समजू लागले की चार्ट समजू लागेल, चार्ट समजला की मुवमेंट समजू लागेल. मुवमेंटमध्येच पैसा बनत असतो, साईडवेजमध्ये कधीही पैसा बनत नाही. म्हणून लक्षपूर्वक जे काही सांगितलेलं आहे ते त्याचा तुम्ही अभ्यास करावा, तरच एक प्रॉफिटेबल ट्रेडर तुम्ही बनू शकता. आणि मार्केट इतकं सुंदर आहे, इतकं भारी आहे की कधी अर्शपासून फर्शपर्यंत किंवा फर्शपासून अर्शपर्यंत लोकांना आणायला कळत नाही. पण जर आपण पेशन्स ठेवून स्टॉप लॉसचा व्यवस्थित वापर करून जर आपण ह्यामध्ये ट्रेडिंग केलं तर आपल्याला साधं तुम्ही 5,000 घेऊन बसा, महिन्याला तुम्ही त्या 5,000वर 30,000 रुपये कमवू शकता, याची गॅरंटी माझी. परंतु हे सगळं तुम्हाला समजलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे, ह्याचं अनुकरण तुम्हाला करता आलं पाहिजे, याचा सराव करता आला पाहिजे. तर तुम्ही 5,000चे महिन्याला 30,000 बनवू शकता 100%. कधी कधी तर तुम्ही 15 दिवसाच्या आतच 5चे 30,000 बनवू शकता, 5चे 3 लाख देखील बनवू शकता. पण कधी ज्यावेळी तुम्हाला ह्या कॅन्डल्स कळू लागतील, त्याचं क्लोजिंग कळू लागेल, OHLC म्हणजे ओपन हाय लो क्लोज कळू लागेल, हे सगळं कळण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. असेच माझे व्हिडिओ बघून मला प्रोत्साहन द्या. जे काय मार्केटमध्ये लपलेलं आहे, दडलेलं आहे, ते तुमच्यासमोर आणून तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवण्याची जबाबदारी माझी. धन्यवाद.